पंढरपुरात सुद्धा पाणी टंचाईच्या झळा दिसताय। उच्चभ्रू वसाहतीमध्ये देखील टँकरने पाणी पुरवठा होतोय। अमृत पाणी पुरवठा योजनेचा दुसरा टप्पा संत गतीने राबवला जातोय। त्यामुळे शहराच्या निम्म्या भागात पाणी टंचाई भेडसावतीये। असं असलं तरी शहरात पाणी टंचाई आहे हे मानायला प्रशासन तयार नाही आहे। नागरिक मात्र कधी महानगरपालिकेच्या टँकरची वाट बघतायत तर कधी पैशांनी पाणी विकत घेतायत। असा दिवस पुढे ढकलला जातो। लक्ष्मीनगर वडगाव भागाला बिलकुल पाणी नाही, पाण्याची पातळी बिलकुल नाही बोरवेलला। तर त्याच्यामुळे आम्हाला टँकरद्वारे पाणी घ्यावं लागत आहे। खूप पाण्याचा प्रॉब्लेम होत आहे। लक्ष्मीनगर वडगाव इथे पाण्याची खूप टंचाई आहे आणि नळाला पण पाणी येत नाही आणि नळाला पाणी येत नसल्यामुळे आम्हाला टँकरचं पाणी घ्यावं लागत आहे आणि ते 2-2, 3-3 दिवस टँकरचं पाणी मिळत नाही। वडगाव एरियामध्ये पाणी आटलेलं आहे। आम्हाला बिलकुल पाणी मिळत नाही, तर आम्हाला 2-2 ड्राम विकत घ्यावं लागत आहे। त्याच्यामुळे आम्हाला पाण्याची खूपच टंचाई आहे, तर तुरंत पाणी पाठवावे। पाणी मिळत नाही आणि थोडं म्हणजे पाणी मिळते तरी म्हणजे थोडं पूरक मिळत आहे आणि याच्यामुळे थोडं नगर परिषद जातीने लक्ष द्यावे आणि समस्याचे निवारण